Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर या नवरा बायकोला गायब होऊन जवळपास आता 4 दिवस झाले. एकतर आधी अपहरण, त्यानंतर परत मनोरमा खेडकर यांनी पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडले, सहकार्य केले नाही, इथपर्यंत ठीक आहे. पण त्यापुढे जाऊन काय, तर त्या शेवटी पोलिसांना घरात तर घेतलंच नाही जे इन्क्वायरीसाठी आले होते. त्या म्हणाल्या की मी नंतर येते पोलीस स्टेशनला, तुम्ही आता जा, असं म्हणून पोलीस निघूनही गेले. आणि त्यानंतर गाडीसहित, नवऱ्यासहित आणि एव्हिडन्सेस जे सगळ्यातले होते याच्यासहित मनोरमा खेडकर गायब झाल्या. आता खेडकर कुटुंबीय सापडत नाहीत इथपर्यंत सगळं ठीक आहे, पोलीस यंत्रणा काम करते असा आता आपण विश्वास ठेवायलाच लागेल आपल्याला. पण त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळी खेडकर कुटुंबियांच्या बाबतीत आणखी महत्त्वाच्या गोष्टी काढल्या, त्यावेळी विजय कुंभार सर पुढे आले पुन्हा एकदा. आणि सरांनी आता खेडकरांचे बंधू, त्यांचे आणखी कोणी सगळे कझिन्स आहेत, त्यांच्यावरती इतके गंभीर गुन्हे दाखल आहेत. असं असतानासुद्धा गेले 6 वर्ष नॉन बेलेबल गोष्टींमध्ये हे वॉन्टेडच आहेत असं आपण म्हणू. आणि असं असतानासुद्धा पोलिसांनाही सापडत नाही आहेत. यांचं राजकारण करतायत, पेपरला जाहिराती येत आहेत, चौकाचौकात बॅनर लागले, ठिकठिकाणी नाचत आहेत. मेहू डॉन गाणं ना सर, मेहू डॉन, हां, अशा गाण्यांवर नाचत आहेत. पण पोलिसांना मंडळी 6 वर्षापासून का नाही सापडत आहेत, याची उत्तरं आपल्याकडं सरांकडे आहेत. कुठून सुरुवात करायची? कुठूनही करा, पूजा खेडकरपासून करा, दिलीप खेडकरपासून करा, नाही तर माणिक खेडकरपासून करा. सगळे हे शेवटी एकच आहे. भावकी आहे, नातेवाईक आहेत, ती कौटुंबिक संबंध आहेत, कुटुंबच आहे ते. आणि सगळं कुटुंब म्हणजे इथपासून ते अहिल्यानगरपर्यंत सगळं कुटुंब हे गुन्हेगारीमध्ये अगदी एक्सपर्ट किंवा त्याच्यामध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असं म्हटलं तरी हरकत नसावी. 2021ला FIR झाला. FIRसुद्धा साधासुद्धा नव्हता. खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणं, जमाव करणं, लोकांना धमकावणं, असे 5-7 तरी त्याच्यामध्ये त्यावेळेचे IPC सेक्शन लावलेले आहेत. त्यानंतर कोर्टात केस गेली आणि पुढे ते लांबत गेलं. कोर्टाने नॉन बेलेबल वॉरंट काढलं आणि या क्षणापर्यंत म्हणजे मला वाटतं आता 20-22 वेळा हे प्रकरण सुनावणीसाठी येणं अपेक्षित होतं. ते काही कोर्टात पोलिसांनी त्यांना हजर केलं नाही आणि आता परवा ती तारीख आहे. याच्यातला मुद्दा असा आहे की या सगळ्या दरम्यान पूजा खेडकर प्रकरण आणि नंतर दिलीप खेडकरांच्या ज्या बाकीच्या भानगडी आहेत त्या संदर्भात ACB चौकशी आणि बऱ्याच गोष्टी घडून गेल्यामध्ये ज्या फौजदारी प्रकारच्या कारवाया होत्या. तरीही हे जे त्यांचे जवळचे नातेवाईक आहेत, भाऊ आहेत, दिलीप खेडकरांचे भाऊ म्हणजे पूजा खेडकरचे काका आणि त्यांचा पुतण्या म्हणजे दिलीप खेडकरांचा पुतण्या, हे समाजात वावरतात. मगाशी जसं तुम्ही सांगितलं तसं सगळीकडे जातात. मैहू डॉन, बाप तो बाप हे गाणं कधी वाजवतात तर तिला पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टामधून अँटिसिपेटरी बेल मिळाल्यानंतर. म्हणजे यांचं धाडस एवढं की त्यांना कोर्ट कचेऱ्या, इथंही कोर्टात 10-12-15 वेळा झालं, काही झालं नाही. म्हणजे कोर्ट कचेऱ्या, प्रशासन, पोलीस आणि आणखी ज्या कुठल्या यंत्रणा असतील त्या कशा वाकवायच्या, त्यांना कसं आपल्या बाजूनं करून घ्यायचं, त्या कशा झुकवायच्या आणि आपण निर्धास्त राहायचं. इथंसुद्धा जे आता पूजा खेडकर ते दिलीप खेडकर प्रकरणामध्ये झालं, रबाळ्यावरून कोणाला तरी इकडे पळवून आणणं, आपलाच नवरा ती गाडी चालवत होता ही माहिती असताना त्या गुन्हेगाराला हात लपवणं, पोलिसांना सांगणं, पोलिसांनी तिथं तिने सांगितलं तुम्ही घरी जा, मी नंतर येते. हे तर हास्यास्पद आहे ना पोलिसांची. हे हास्यास्पद आहे कारण असं कधी होत नाही. समजा इतर कोणी छोटा माणूस असता, छोटा म्हणजे हे सुद्धा मोठे नाहीत, ते स्वतःला मोठे समजतात, हा भाग आहे. छोटा माणूस असता तर त्याला घेतल्याशिवाय गेले नसते. त्यानंतर ती त्या आरोपी आणि गुन्ह्यातली गाडी हे दोन्ही घेऊन गायब झालेत आणि पोलिसांना आज परत म्हणतात की आमचा काही संबंध आहे, आम्ही येणार नाही आणि फरार आहेत. आता त्यांना बेल मिळेल की नाही हा भाग नंतरचा. परंतु मुद्दा असा आहे की याच्यामध्ये एवढं धाडस येतं आणि अहिल्यानगरचे हे सगळं अहिल्यानगरभोवती घुटमळतं आहे. पहा, पूजा खेडकरचे सगळे पूर्वीचे दाखले, दिव्यांगाचे दाखले वगैरे सगळे प्रकरण आहेत ना, ही अहिल्यानगरचे आहेत. म्हणजे संपूर्ण तो जिल्हा, त्याच्यातलं प्रशासन असं कुठेतरी यांच्या घरामध्ये काय बटीक असल्यासारखं आहे असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. मला थोडं ना
म्हणजे रबाळ्याच्या आत्ताच्या प्रकरणावरती आपण येऊच आणि पोलिसांनी काय म्हणजे मी आता स्पष्ट म्हणतो की पोलिसांनी कशी माती खाल्ली आहे अशी परिस्थिती आहे सगळ्यामध्ये. कारण काय सर्वसामान्य म्हणजे आता विषय निघाला तर एफ आय आरमधला तुम्हाला उल्लेख करतो मी. एफ आय आरमध्ये पोलिसांनी उल्लेख काय केला बघा, ज्यावेळी रबाळे पोलीस म्हणजे नवी मुंबईतले पोलीस इथे पुण्यात चौकशीसाठी आले, त्यांना ते लोकेशन ट्रेस झालं, संबंधित जो ड्रायव्हरसोबतचा असिस्टंट होता क्लिनर त्याला आतमध्ये घ्यायचं आहे, म्हणजे त्याला आतून ताब्यात घ्यायचं आहे, लोकेशन ट्रेस झालं म्हणूनही पोचले. मनोरमा खेडकर यांनी कुत्रे मोकळे सोडले ठीक आहे, त्यांनी सहकार्य केलं नाही इथपर्यंत ठीक आहे, पण त्यातून काय पुढचं एकतर त्या उलटं बोलत होत्या, त्यांनी घरातच घेतलेलं आहे, पोलिसांना गेटवरच बाहेर उभं केलं, प्रिमायसेसमध्ये पण बंगल्याचं घेतलं नाही ठीक आहे. दुसरं असं होतं की त्या असं म्हणाल्या की 3 वाजता मी येते आणि त्यांनी त्या ड्रायव्हरला सोडून दिलं माझ्या माहितीनुसार त्यानंतर आणि तुम्हाला जे कोण संशयित वाटतात ते आणि ही गाडी जी पोलिसांना गेटच्या बाहेरून दिसते की हीच गाडी क्राईममध्ये वापरण्यात आली आहे, हिचा नंबर एफ आय आरमध्ये गाडीचा आहे, ती लँड क्रुझर तिथे आतमध्ये उभी होती, ती म्हणाली ही गाडी घेऊन मी 3 वाजता पोहोचते. आणि इंटरेस्टिंगली पोलीस निघूनही गेले, म्हटले हां ठीक आहे तुम्ही 3 वाजता आहे. बस इथे एरवी असे कोणते गुन्हे असल्यानंतर पोलीस घरात घुसतात, उचलतात आणि आणून मांडी घालून बसवतात. म्हणजे अपहृत व्यक्तीला त्यांनी बाहेर सोडलं, आतमध्ये पोलिसांना फटीतून ती गाडी दिसते, अपहृत व्यक्ती बाहेर येऊन सांगतो की ज्यांनी मला पळवून आणलं तो आतमध्ये आहे, आणि पोलीस म्हणतात की नाही तुम्ही 3 वाजता घेऊन या आणि 4 वाजता घेऊन या, आम्ही वाट बघतो. हे मला कुठल्या तपासाच्या म्हणजे काय त्यांचे नॉर्म्स असतील त्याच्यामध्ये बसते मला कळत नाही आहे. एरवी छोटा गुन्हा असता तर समोर गाडी दिसती, गाडी उचलून आता नंतर आत गेले ते कंपाऊंड ओलांडून, पण त्याच वेळेला जाता येत होतं. म्हणजे त्यावेळेला जे गेले नाही त्याच्यामध्ये. आणि आता त्यांची पळापळ चालली, आता शोधायचं कुठे, कसं शोधायचं, म्हणजे समोरचा आरोपी सोडून द्यायचा आणि आता शोधत बसायचं, हे काही फारसं चांगलं झालं नाही. याच्यावरून हे लक्षात येतं की म्हणजे रबाळे पोलिसांना कदाचित थोडीफार माहिती नसेल, परंतु रबाळे पोलीस इथं आले, चतुशिंगी पोलिसांना त्यांनी सांगितलं आणि चतुशिंगी पोलिसांनी जातो म्हणून दिल्यावर ते गेले, त्यांच्याबद्दलची काही माहिती दिली नाही. एवढं मोठं प्रकरण वर्षभर गाजलं, चतुशिंगी पोलिसांना माहिती नव्हतं असं म्हणायचं का? आणि हे जर गेले असतील तर मग गेले असतील म्हणजे गेलेतच, तर मग दोष गुन्हेगारांचा नाही आहे, हा दोष तपास यंत्रणेचा आहे. त्या दोषालाच आणखी पुढचा धागा तो म्हणजे अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत जातो. तो हा आहे की माणिक खेडकरचा तुम्ही आत्ता उल्लेख केला, ही प्रकरणं एक्झॅक्टली काय तुम्हाला थोडं सांगा ब्रीफ द्या. आणि त्याच्या पुढे 6 वर्ष झाले, 5 वर्ष झाले. हो, मुळात हे जे आहेत ना हे कोणी वेगळे नाही आहेत. म्हणजे यांचे सोशल मीडियाचं वगैरे सगळं बघितलं ना तर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला बॅनर दिसतील, सोशल मीडियावरचे फोटो वगैरे दिसतील, हे सगळे एकच आहेत. जमिनींचे व्यवहार एकत्र आहेत, एखाद्या प्रकरणावर त्यांची नावं एकत्र आहेत. म्हणजे 5 वर्ष हे सगळे सोशल मीडियात वावरतात. आमदारांना काही शुभेच्छा दिल्याचं वगैरे सगळं आहे त्याच्यामध्ये. हे सगळं इतक्या उघडपणे चाललं आहे. तो जो एक त्यांचा पुतण्या आहे तो त्या एका गाडीवर असा सनरूफमधून बाहेर येऊन, नाही ही वेगळी गाडी आहे, ती गाडी तुम्ही म्हणताय ती जी रबाळ्याला सापडली ती त्यांनी रिव्हॉल्वर दाखवलं होतं ना शेतकऱ्यांना, त्यावेळेला गाडी होती ती ही गाडी होती, म्हणजे त्या ॲक्सिडेंटमधली. अशा त्यांच्याकडे किती गाड्या आहेत ह्याचा काही हिशेब नाही आहे. आणि सगळ्यांना दिसत आहेत, फक्त पोलिसांना सोडून सगळ्यांना दिसत आहेत. आणि या ठिकाणी जर सामान्य माणूस असता तर आतमध्ये सडत पडला असता तो. माणिक खेडकरची केस ही अटेम्प्ट टू मर्डर आहे, खुनाचा प्रयत्नशील, हो, शस्त्र एक लागला आहे, म्हणजे रिव्हॉल्वर वगैरे ती बाळगण्याचं एक लागलेलं आहे. असे बरेच बेजबाबदारपणे बाळगले, असे अनेक गुन्हे लागलेत, पण पोलिसांना सापडत नाहीत. आणि आता लक्षात येतं आहे म्हणजे कालच्या पोलिसांच्याच याच्यावरून की हेच लोक आता हे जे दिलीप खेडकर मनोरमा खेडकर आहे यांना वाचवण्याचा, त्यांना जामीन मिळवण्याचा वगैरेसाठी प्रयत्न करतायत. हेच प्रयत्न करतायत, दुसरं करणार कोण? सख्खे भाऊ आहेत, ते एक्सपिरियन्स आहेत ना, पण ते 6 वर्ष पोलिसांना सापडले नाही ना. म्हणजे पोलिसांना कसं हँडल करायचं हा शब्द कदाचित हे त्यांना माहिती आहे. गुन्हे कसा करायचे आणि त्यांना मग साध्या याच्यात कसं बसवायचं सिव्हिलमध्ये हे त्यांना माहिती आहे. आणि त्याच्यासाठी वाकणारी यंत्रणा त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे ते देशातला सगळ्यात मोठा गुन्हा जो IAS फ्रॉड ज्याला म्हटलं जातं, की समजा ह्या जर बाई IAS झाल्या असत्या तर काय, प्रशिक्षणार्थी असताना त्यांनी त्या नाशिक नव्या मुंबईच्या एका कमिशनरला फोन केला होता की आरोपीला सोडा म्हणून, प्रशिक्षणार्थी असताना. मग जर आता सेवेत असत्या तर काय घडलं असतं? आणि याच्या बाबतीत दुर्दैवानं पुणे अहिल्यानगरपासून दिल्लीपर्यंतच्या सगळ्या यंत्रणा
मूग गिळून गप्प बसलेले आहेत. कदाचित ज्यांनी यांच्यावर कारवाई करायचे ते सुद्धा अशाच प्रकारे पुढं आलेले असतील किंवा त्यांचेही असेच काहीतरी प्रकरणं असतील, त्यामुळं कदाचित ते कारवाई करत नसावीत असं मला वाटतं. सरांनी सांगितलं म्हणून बरं, या सगळ्या प्रकरणातल्या एफ आय आर आत्ता आमच्याकडे आहेत की अहिल्यानगरमध्ये जे अहिल्यानगर मागचे पूजा खेडकर जेव्हा फ्रॉड आहे या सगळ्यामध्ये तिने केला हे क्लिअर झालं होतं, त्यावेळी तिचं जे सगळ्यात पहिलं मेडिकल सर्टिफिकेट होतं ते तिचं अहिल्यानगरचं होतं. दुसरं कास्ट सर्टिफिकेट पण तिने तिथूनच इश्यू आलं होतं. कास्ट सर्टिफिकेट ओबीसी नॉन क्रिमिलियरचं हे पण अहिल्यानगरमधून आलेलं होतं. तेच त्यांचं होमटाऊन पण आहे, तिथेच तिची आई सरपंच पण होती, तिथेच त्यांचं परिवर्तन नावाचं फाउंडेशन आहे. हां, महत्त्वाचं मला सांगायचं आहे की या पूजा खेडकरचं नॉन क्रिमिलियर हे नाशिकच्या डिव्हिजनल कमिशनरने कॅन्सल केलं. 2-3 महिन्यापूर्वीची बातमी आहे. ॲक्च्युली डिव्हिजनल कमिशनरने कॅन्सल केलं की त्याच्या पुढे अपील नाही, तरी यांच्यासाठी ते स्पेशल अपील मंत्रालयात ऐकलं जाणार असं भासवलं गेलं आणि एवढं जुन्या प्रकरणात पुन्हा 4 आठवड्याची मुदत दिली गेली, त्यालाही आता 2-3 महिने झाले, काहीही कारवाई नाही. म्हणजे एवढं होऊन सुद्धा या शासकीय यंत्रणा त्यांना वाचवायला निघालेल्या आहेत आणि ज्यांनी बनावट सर्टिफिकेट दिली ते निवांत आहेत, त्यांच्यावर काही कारवाई नाही. त्याच्यामुळं हे काय चाललं हे कळत नाही आहे. व्हेरी इंटरेस्टिंग. आता मी सांगत होतो की अहिल्यानगर या सगळ्याचं केंद्र कसं राहिलेलं आहे, कारण तिथे त्यांचं चालतं, तिथल्या यंत्रणा ते इझिली वाकवू शकतात असं ओव्हरऑल खेडकरांच्या ॲटिट्यूडवरून दिसतं आहे. इतकंच नाही तर पोलिसांनी सुद्धा नक्की काय गडबड केली हे बघितलं आणि त्यानंतर जेव्हा आणखी माहिती काढली तेव्हा सरांकडे आणखी 2021-22 पासूनचे सगळे पुढचे डॉक्युमेंट निघाले आणि मग अशा गोष्टी कळल्या की दिलीप खेडकरचा भाऊ पण याच सगळ्या प्रकरणामध्ये होता, आर्म्स ॲक्टमध्ये त्याच्यामध्ये आहे, त्याचा पुतण्या आणखी एक काहीतरी करतोय. असं सगळं असतानासुद्धा 6 वर्ष 5 वर्ष गोष्टी आता होत आले की तरीसुद्धा पोलिसांना ते आरोपी वॉन्टेड म्हणून म्हणतात पोलीस, पण आरोपी मात्र काही सापडत नाहीत. तर आता तेच 5 वर्ष नाही सापडले तर आता हे नवरा बायको कधी सापडायचे? जामीन झाल्यावर सापडतील कदाचित. त्याशिवाय त्यासाठी तर ते गायब झाले, नाहीतर लगेच सापडले असते ना. पण मनोरमा खेडकर अशाच गायब झाल्या आणि त्यांना जवळपास समोर दिसत असताना सोडून दिलेलं आहे पोलिसांनी. आता शोधणं उघड आहे ना. म्हणजे आता कदाचित अहिल्यानगरला तर बहुतेक त्या पोलिसांना माहिती पण नसेल, कदाचित ज्या पद्धतीचं सहकार्य झालं आहे ते पाहता त्यांना माहिती असेल. मी नेहमी म्हणतो ज्या वेळेला पोलिसांना नक्की माहिती असतं की आरोपी कुठं आहे त्यावेळेला तो अजिबात सापडत नाही. चला याच नोटवर इंटरव्ह्यू एंड करू सरांचा. ज्यावेळी पोलिसांना नक्की माहिती आहे ते कुठे आहेत त्याचवेळी आरोपी सापडत नाही की काय असा प्रश्न उपस्थित करायला यामुळे जागा आहेत आणि त्याच्या जे काही कंगोर आहेत त्यात या इंटरव्ह्यूमध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. फॉलोअप घेतो आहे, पोलीस कुठपर्यंत पोहोचले त्या सगळ्या अपडेट आहेत, सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या. तुम्ही मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार वाबळे, पुण्यावर.